नमस्कार. आज रविवार आणि रविवारची सकाळ म्हणजे आपला जंगलात जायचा दिवस. आज आम्ही जंगलातली एक वेगळी वाट निवडली आहे. मी आणि आवटे गुरुजी या जंगलातल्या वेगळ्या वाटेने येतोय. थोडं डिफिकल्ट आहे कारण पानं सुकलेली आहेत, चालायला थोडा त्रास येतो आणि घसरणीची वाट आहे. ही आमची रोजची वाट नाही आहे, रोजच्या ट्रेकिंगची वाट नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही हातात काठी घेतलेली आहे आणि काठीच्या आधारे आम्ही चाललो आहे. चला गुरुजी पुढे. आणि हे बघा, आपल्याला पहिली खूण भेटली. हे जे तुम्हाला स्क्रॅचेस दिसत आहेत, ओके, हे बघा, हा एक मोठा स्क्रॅच आहे झाडावर. हा एक आहे. हे छोटे छोटे स्क्रॅचेस आहेत. हे जे स्क्रॅचेस आहेत ना, हे लेपर्डने बनवलेत. तो त्याची टेरिटरी आखतो. मगाशीच आम्हाला लेपर्ड पू दिसला आणि तो ताजा होता एकदम. आणि इकडच्या गार्डने पण सांगितलं आज सकाळी 5:30 वाजता लेपर्ड या मार्गावरती स्पॉट झाला आहे. तर आम्ही लेपर्डच्या एरियात आहोत. बेस्ट ऑफ लक फॉर अस. आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी आपलं चॅनल सिंपल आयुष्य त्याला फॉलो करत राहा. हे बघा आमचे गुरुजी कसे चाललेत कठीण वाटेतून. जरासं लक्ष इकडे तिकडे गेलं की पाय घसरणार आणि तुम्ही खालच्या दरीत कोसळणार. तुम्हाला जसं म्हटलं तर बघा केवढा कठीण आहे रोड. गुरुजी बघा कसे चाललेत. नजरहटी दुर्घटना घटीवाला सीन आहे इकडे. एक जरी चूक झाली की डायरेक्ट खाली. बघूया त्याच्यातून आम्ही कसा मार्ग काढतोय दोघे, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच व्हिडिओमध्ये अजून एक पार्ट बनवू आम्ही, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. आता हा जो तुम्हाला पालापाचोळा दिसतोय ना, हा पूर्ण सागाची झाडं आहे ती. आता तुम्हाला सागाचं झाड दाखवतो. हे बघा केवढं मोठं सागाचं झाड आहे. सागाच्या एका पट्टीची किंमत, 1 फुटाच्या पट्टीची किंमत 1,500 ते 2,000 रुपये. आता तुम्ही मला सांगा ह्या झाडाची किंमत काय. आणि ही आहे खरी जंगलातली संपत्ती. आणि म्हणून म्हणतात की भारत हा असा देश आहे जिथे सोन्याचा धूर निघत होता. हे एक झाडच नाही म्हटलं तरी 2-2.5 लाख रुपयाचं आहे. आणि हे आपल्या जंगलात आहे. विचार करा, अशी किती सागाची झाडं आपण स्वतः लावू शकतो आपल्या गावच्या जमिनीत आणि आपल्या गावच्या जमिनीतून उत्पन्न घेऊ शकतो. कोण म्हणतं की भारतातला शेतकरी गरीब आहे? तो गरीब नाही, त्याला फक्त दिशा दाखवायची गरज आहे. आता एक तुम्हाला स्पेशल आयटम दाखवतो जंगलातला. कळलं हे काय आहे? हे आहे शिंग हरणाचं. हे बघा केवढं मोठं शिंग आहे. पण हे आता आपण घेऊन नाही जाणार आहोत कारण ही जंगलातली संपत्ती आहे आणि ती आपण जंगलातच ठेवणार. कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. कॅल्शियमचा फार मोठा स्रोत म्हणजे हे शिंग. आणि ज्या वेळेला जंगलातल्या प्राण्यांना कॅल्शियमची कमी भासते त्यावेळेला तिथे ते येतात. इवन बिबट्या पण ह्याला खायला येतो, म्हणजे ह्याला चाटतो. हे बघा इथे बघा, हे खाल्लेलं आहे. इथे दाताचे मार्क पण दिसतात तुम्हाला क्लिअरली बघितलं तर हे खाल्लेलं आहे इथे. तर ज्या वेळेला बिबट्याला कळतं की त्याच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आहे, हाडं दुखतात, तेव्हा तो डॉक्टरकडे नाही जात, तर तो जंगलात अशा ठिकाणी जी शिंगं पडलेली आहेत ती शिंगं खातो. आपण हे उचलणार नाही आहोत अजिबात किंवा घरी पण नेणार नाही आहोत कारण ही संपत्ती जंगलातली आहे. हे बघा उन्हाळा चालू झाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात पाणी आटतं. पण आता आपण ज्या जंगलात आलो आहे मी तिकडचं तुम्हाला लाईव्ह सीन दाखवतो. केवढं तरी पाणी आहे इथे प्राण्यांना पक्ष्यांना प्यायला. आणि पक्ष्यांचा तर भरपूर आवाज येतो आहे. दिस इज देअर पार्टी प्लेस. इथे येऊन ते लोक पार्टी करतात, पण रात्री करतात, दिवसा नाही करत. आता अजून एक स्पेशल गोष्ट. तुम्हाला दिसतंय हे एक झाड आहे
आणि ही त्याच्याभोवती गुंडाळलेली वेल आहे. ह्या वेलीचा बुंदा बघा केवढा जाड आहे की माझ्या या 2 बोटांमध्ये येतोय. एक अंदाज सांगा या वेलीचं वय किती असेल. जेवढा त्याचा जाड बुंदा आहे, माझ्या अंदाजानुसार ही वेल कमीत कमी 40 ते 50 वर्षाची आहे. आता ह्यातले जेव्हा एक्सपर्ट असतील ते ॲक्च्युअल एज काढतील, पण हा माझा आतापर्यंतचा जंगलातला अनुभव की हिचं वय तेवढं असावं. आणि दोघंजण बघा कसे एकमेकात गुरफटले, म्हणजे झाड वेलीला खायला देते, वेल झाडाला खायला देते. दोघेजण शांतपणे जीवन जगत आहेत, पण 2 माणसं एकत्र शांतपणे जीवन जगू शकत नाही. तर हे आपल्याला निसर्गातून शिकायचं आहे. इथे प्रत्येक झाडाला वेली आहेत बघा, अजिबात कंप्लेंट नाहीत. दोघंजण किती शांतपणे आयुष्य आपलं जगत आहेत. मग आपण सुशिक्षित माणसं एवढं सुंदर, सोप्पं आणि सहज आयुष्य का नाही जगू शकत. आणि ही जंगलातली एक्सरसाइज, दिस इज कॉल्ड ॲज नॅचरल एक्सरसाइज. कुठच्या जिममध्ये जायची गरज नाही. जंगल तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतं. मगाशी आपण झाडांचं आणि वेलींचं सहजीवन बघितलं. दोघे कसे एकत्र राहत होते, दोघेही जिवंत होते. पण मेलेलं झाड देखील कसं उपयोगी येतं जंगलाला, त्याचं एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे एक मरून पडलेलं झाड आहे आणि मला वाटतं ह्याला मरून झाली आहेत माझ्या अंदाजानुसार 3 वर्ष तरी झाली आहेत. कारण ज्या पद्धतीत हे सुकलं आहे ना, त्या पद्धतीत मी ठामपणे सांगू शकतो की ह्याला मरून 3 वर्ष झाली आहेत. आणि ह्याच्यावर बघा मशरूम किती आलेत. ओके, हे मशरूम पण एक प्रकारचं खाद्यच आहे. पावसाळ्यात जर आपण इथे आलो असतो तर त्या मशरूमचा कलर काय सुंदर दिसला असता. पण ठीक आहे, नो वरीज, देर आहे दुरुस्त आहे. आपण आता उन्हाळ्यात आलो आहे. हे बघा, पूर्ण झाड मशरूमने भरलेलं आहे. झाडातली जी पण जीवनसत्व आहे ते मशरूम खातं. आणि मशरूमची साईज बघा, मी फक्त तुम्हाला माझ्या हाताने दाखवतो. हे बघा, ही आहे ह्या मशरूमची साईज. आता मला सांगा, बाजारात या मशरूमची किंमत काय. आता ते एडिबल आहे की नाही ते आपल्याला बघावं लागेल. पण जर एडिबल असेल तर त्याची प्राईस काय. पुन्हा एकदा तोच प्रश्न, कोण म्हणतं शेतकरी गरीब आहे. त्याला फक्त दिशा दाखवणं गरजेचं आहे. त्याला प्रॉपर दिशा दिली, त्याला व्यवसायाचं ट्रेनिंग दिलं तर तो शेतकरी तुम्हाला पैसे काढून देऊ शकतो. फक्त दृष्टिकोन बदलायला हवा.